घेतली यार गालावरती. एवढी थकले ना मी. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आणि तुम्ही इथं बघू शकता भैया रेडी झालेला आहे आणि तिथं अभिषेकचं पूर्ण सामान आहे. आज मारुती मंदिर मध्ये भैया अभिषेक करणार आहे. आणि मम्मीची अजून आंघोळच झाली नाही. इथं मम्मी भगर करून द्याली पप्पाला. जाणार आहे नाही तू? नाही तू जा, मी घरचे काम करून घेते. मग आपल्याला लग्नाला सुद्धा जायचं. आज आम्हाला लग्नाला सुद्धा जायचंय. 12 वाजता आहे ना लग्न. दुपारचे 12 वाजता. ऊन किती लागल का आपल्याला. लय ऊन असेल. तर चला मी मम्मीला पाठवते. मी जाईना. हो मम्मी, लय थंड पाणी आहे. थंड पाण्याने मला आंघोळ करू वाटणार. गरम पाण्याने करते मी नंतर. हो मम्मी. हो चालते. अरे मम्मी तुझं तोंड का सुजलंय ग. मी फ्रेश वगैरे झाले, स्नान वगैरे झाली. आणि मला वाटलं होतं मम्मी जाईल, तर मम्मी मला पण घेऊन चालली. तू म्हणली तू घरी बसून काय करते, कामानंतर करता येते, चल म्हणली तू पण मंदिरामध्ये. आता तिनं ते काय तरी घ्यायली. तर चला आपण पण जाऊया आता मंदिरामध्ये. हा मला सोडच नसेल. तू मार खातो रे. सोड मला, सोड. टॉमी तिकडे सर. तिकडे काय म्हणला ना. बापरे माझ्यावर भोकायले. चला वय तिकडे. येऊ नको माझ्या. मम्मी गाडी चालवणार आहे आणि माझ्या हातात हे देते. आम्ही आल्या मंदिरामध्ये आणि मम्मीने बघा माझा पूर्ण पॅन्ट ओला करून टाकला. इथं हवा खूप जास्त सुटली आहे. चला जाऊया. चालू आहे विषय. अभिषेक वगैरे सगळं झालं. आता चाललोत आम्ही घरी. आणि इथून ते तिथपर्यंत थोडं पाय जावं लागणार आहे. आणि इथं खूप गिट्ट्या वगैरे आहेत बघा. मम्मी आणि भैया पण चालल्यात. तर चला आता जाऊया. तुला बसता आलं का याच्यावरती. आम्ही घरी आल्या आणि आता मग त्यांनी साफसूफ करायचं घर. आणि 12 वाजता लग्न आहे तर आम्हाला लग्नाला सुद्धा जायचंय. संध्याकाळी मम्मीने मेहंदी सुद्धा काढली माझ्या हातावर. गाईज इथं आम्ही रेडी झालो. मी हे घातलं जे की मी बहिणीच्या लग्नामध्ये घेतला होता ड्रेस आणि एकदाच घातला. तर मम्मी म्हटली डबल हाच घाल. आणि मम्मीनं तर स्टॉल बांधली आणि मला पण बांधावं लागते आता स्टॉल. ते लग्न दूर आहे थोडंसं, डोक्याच्या वरी चाललंय ॲड्रेस त्याचा. तर भैया इथं सांगायला मला. भैया येणार नाहीये. भैया मस्तपैकी आराम करणार आहे आणि आम्ही जाणार आहात. हो मम्मी, मी कशी दिसायले. छान दिसायले. चला जाऊया. लग्न वगैरे झालं आणि आवाज खूप कमी येत असेल. खूप लोक आहेत तिथे. आणि मम्मी कशी बघायची माझ्याकडे. का हसायलीस तू. आणि इथं एवढे सारे पाहुणे आहेत ना पप्पाच्या साईडकडचे. झाला आवाज चालू. जेवण वगैरे झालं आणि एवढे थकले ना मी. किती लोक ओळखले. खूप जास्त लोक ओळखले मला. दीदी तू रील्स बनवती ना, खूप जास्त असं खूप छान वाटलं. चला आता घरी जाऊया. खूप थकले. 2 ग्लास मठ्ठा पिले मी. मम्मी तर पिली नाही. मम्मीला तर खूप आवडते तरी पण पिली नाही. घरी आल्या आणि फ्रेश वगैरे झाले मी. मम्मी तर तशीच बसली कारण भैयाचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. आणि मी तर तिथंच एक रील बनवली. पण गाईस तिथे एका काकूनी ना माझी अशी पप्पी घेतली यार गालावरती. तू त्या काकूच्या पाया पडलीस ना. त्या काकू तू घ्यायची होतीस की मग तिची पप्पी. मी काला घेऊ. अगं ते असं म्हणले. हो आले अशी करायची. ए काय रे तू. आणि ते चांगले मला. आणि त्या का म्हणे अशी केले. अशी आली. कधी आली शमाय असं म्हणलेत. काय ब्लॉग बी बनवू देलास मला.
खाल्लं की बसली एका जागी आता असंच बसायचं. चल उड्या मार उड्या मार हिला सतोटानी. अटी यायचं नाही माझ्या ये, खानपणे ये, रट्टा तुझं मागं बसते. ये. गाईज मी आता मम्मीला म्हणलं की जेवणाच्या पहिले गोळी देत नसतात तर काय म्हणली तू? मॅडम मला माहितच नव्हतं बघा, बरं झालं सांगल्या ते. हा मला मॅडम म्हणाली मामा तू. हा याच्यानंतर देत नाही मॅडम. मलाही माहित नव्हतं जेवणाच्या पहिले गोळी खात नाहीत म्हणून. मग काय रील्स मधून माहित झालं. असं काय? हा बरं झालं बाई, मला माहिती नव्हतं. आता माहित झालं ना. आता माहित झालं. आता याच्यानंतर देणार हो माय. जेवणाच्या पहिले खायची नाही गोळी, जेवणाच्या नंतर खायची. नंतर खायचं. काहीतरी होत असेल ना मग साईड इफेक्ट हे ना. पोट भरून असलं तरी जेवण करूनच गोळी खायची. हा आता तू 2 पोळ्या खायच्या नंतर गोळी खायची तू. हा मला काही झालंच नाही ना आज. नाही, मला अंग गरम लागायला ग थोडस. मला माझं ताप आली मलाच नाही माहिती आहे. उन्हातून जाऊन आल्या ना. उन्हामध्ये तरी स्कार्फ बांधलं होतं मी. तरी पण ऊन होतं ना, आभाळ होतं. स्कार्फ बांधलं होतं, आभाळ होता तरी पण मी स्कार्फ बांधलं होतं. मम्मीनं पण बांधलं होतं हे ना मम्मा. आम्ही दोघी पण गुडगल गुडगल आणि कुठे जाऊन येतात. कुठं मी जाऊन येता. आणि गाईज तिथे एवढे सारे नातेवाईक होते आणि त्यामध्ये आम्हाला जे फील झालेलं आहे ना ते म्हणजे नेक्स्ट लेवल. तिथे मला खूप जण ओळखले, फोटोज काढले आणि नातेवाईक म्हणताना असे खराब तोंड करत होते ना, असं अरे लय खराब तोंड करत होते. हो मम्मी. हो जाऊ दे ना, आपण कोणाकडे आणि लक्ष द्यायचं guys, नसते ग. चांगले दिवस सगळ्यांचे येतात. हो मम्मा. अजून चांगले दिवस कोणाला खोटं येतात. बोलायचं नाही, कोणाशी खोटं वाईट वर चिटायचं नाही. आपण इमानदारीने राहायचं. आपलं देव चांगलं करते. हा. दुसऱ्याचंही चांगलं हो, आपलं पण चांगलं हो. त्याच्या पायी आपलं चांगलं हो. पहिल्यांदा दुसऱ्याचं चांगलं. जेवण वगैरे झालं आणि आता म्हणताना थोडंसं मोबाईल वगैरे बघायचं आणि सकाळी लवकर उठून एडिटिंग वगैरे करायची. तर जेवण वगैरे झालं मस्तपैकी. तर चला, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.